नमस्कार, मराठी फूड कॉर्नरमध्ये आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत खानदेश स्पेशल भरीत. खानदेश म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते भरीत. तर हे गरमागरम भरीत आपण एक वेळेस जरूर ट्राय करून बघा. तर चला मग रेसिपीला स्टार्ट करूया. वांग्यांना तेल लावून गॅसवर भाजून घ्यायचे. तेल लावल्यामुळे साल सहज निघते आणि अशा प्रकारे आपल्याला होल पाडून घ्यायचे वांग्यांना. त्यामुळे वांगे जे आहेत ते लवकर भाजले जातात आणि आता गॅस ऑन करून आपल्याला ते व्यवस्थित भाजून घ्यायचे सगळ्या साईडने. आणि तोपर्यंत आपण लसूण सोलून घेणार. लसूण सोलून झाल्यानंतर त्यात थोडासा जिरं घालायचं आहे आणि ते व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही वाटायचं आपल्याला. आणि अधूनमधून जे वांगे आपण भाजायला ठेवलेले आहे त्याची साईड चेंज करून घ्यायची. आणि हो, आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. आणि आता आपल्याला खोबरं, मिरची आणि टोमॅटो कट करून घ्यायचे. यात आपण कांदा किंवा कांद्याची पातसुद्धा घालू शकता आपल्याला जर आवडत असेल तर. तर हे वांगे भाजून झालेले आहेत तर आपल्याला साल काढून घ्यायची. अशा प्रकारे देठ कट करून घ्यायचे. आणि आपल्यापैकी कोण कोण खानदेशातले आहे ते मला नक्की कळवा कमेंटमध्ये. वांगे आपल्याला अशा प्रकारे ठेचून घ्यायचे आणि ठेचून झाल्यानंतर एक तवा घ्यायचा आहे. तव्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर शेंगदाणे, खोबरं, लसूण, जिरं जे वाटून ठेवलेलं आहे ते, कढीपत्ता, टोमॅटो घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतर यात आपल्याला धनेपूड, चवीप्रमाणे मीठ आणि गरम मसाला घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे भरीत वाटून ठेवलेलं आहे आपण ते टाकायचं आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर आपल्याला यात कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि परतून झाल्यानंतर आपण बघू शकता की वांग्याचं भरीत किती छान तयार झालं आहे, एकदम मस्त. तर हे चमचमीत वांग्याचं भरीत आपण भाकरी किंवा पोळीसोबत खाऊ शकता. आपण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर